नमस्कार, मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण 24 न्यूज चॅनल। बालगंधर्व रंगमंदिराच्या 57व्या वर्धापन दिनी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान। मंगळवार दिनांक 24 जून 2025 रोजी बालगंधर्व रंगमंदिराच्या 57व्या वर्धापन दिनाचे 3 दिवसीय सोहळ्याला सुरुवात झाली। मंगळवारी सकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर संध्याकाळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर ज्येष्ठ गायिका आशाताई खाडीलकर, ज्येष्ठ समीक्षक जयराम पोद्दार यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनाही पुरस्काराचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते निर्माते प्रशांत दामले, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया, चंदूकाका सराफ ज्वेलरचे संचालक सिद्धार्थ शहा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नाट्यगृहाचे प्रशासक अधिकारी राजेश कामटे, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले आदी उपस्थित होते। संध्याकाळी नाटकांवर बोलू काही या गप्पांच्या कार्यक्रमात प्रशांत दामले, विजय केंकरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांना गप्पांच्या ओघात बोलतं केलं ते प्रसिद्ध पत्रकार श्री राज काजी यांनी। यावेळी प्रशांत दामले म्हणाले, महाराष्ट्रातील जवळपास 50 नाट्यगृहांपैकी केवळ 3 ते 4 नाट्यगृहांची अवस्था बरी आहे, कारण आज महाराष्ट्रात ज्यांना काहीही माहीत नाही ते नाट्यगृह बांधत आहेत। पण सध्या राज्य सरकार नाट्यगृहांसाठी धोरण तयार करत असून त्यातून काहीतरी बरे होईल अशी अपेक्षा आहे। जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना लीला गांधी म्हणाल्या, दबावाला न घाबरता लावणी सादर केल्यानेच अनेक घरंदाज मुली आजही लावणी क्षेत्रात सादर करायला तयार झाल्या असतात। हिंदीत सर्वप्रथम नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली त्यामुळेच मिळाली। कला दिग्दर्शनातील योगदान लक्षात घेता सरकारने पद्मभूषण द्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी मानपत्राचे वाचन केले। धन्यवाद। गाव दर्पण 24 न्यूज चॅनल, माध्यम समन्वयक सुहास वैद्य, संपर्क 99 20 44 92 12।